नमस्कार पहलवान, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हो बसा. मी वहिनींसाठी एक स्पेशल काम आणले. काय असतं माहितीये का? सरोगेशन म्हणजे थांबा की सांगतोय की दमानं घ्या जरा. ज्या बायांना मुलं होत नाहीत त्यांना आपण मुलं द्यायची, म्हणजे वहिनींच्या पोटात त्यांचं मूल वाढवायचं. काय? आमची बायको तुमच्या माणसासोबत झोपणार, वाढवायला काही प्रॉब्लेम नसलच. डोकं बिकं फिरलं की काय तुझं? तुला काय आया बिनी आहे की नाही? भाव पण तुम्ही नेमकं बनला काय? अरे बाबा, मी जनगणना अधिकारी बनलोय. सरकारी अधिकारी, सरकारी अधिकाऱ्याला कोणी हात काय कोणी टच पण नाही करू शकत. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर डिलिव्हरी बॉय हा शब्द साधारणपणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो, जे आपल्या घरी झोमॅटो, स्विगी किंवा आपले वेगवेगळे ऑनलाईन पार्सल्स घरी घेऊन येतात, साधारण डिलिव्हरी बॉय. पण जेव्हा एका चित्रपटाचं नाव डिलिव्हरी बॉय असतं तेव्हा त्याच्यामध्ये नेमकी काय स्टोरी आहे आणि हा काय करतोय नेमका डिलिव्हरी बॉय, हे जाणून घेण्यासाठी या चित्रपटाची टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे. 19 फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 9 फेब्रुवारीला हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव आहे डिलिव्हरी बॉय. खरं तर नावापासूनच सुरुवात करीन. टीम आपल्या बरोबर आहे. बरं, पहिलाच प्रश्न, कसे आहात? एकदम मस्त, खूप भारी. आणि आता प्रमोशन सुरू आहे, शूटिंग सुरू आहे. सर पण शूटिंग करतायत आणि प्रमोशन पण करतायत. आणि हे सर तर म्हणजे आमचे सगळे बाकी सगळे टेक्निकल गोष्ट चाललेली आहे फिल्मची, कारण आता 9 फेब्रुवारीला रिलीज आहे आणि त्याच्यात पण ते प्रमोशन करतायत. सो सगळेच बिझी असून प्रमोशन करतायत. पृथ्वी, वेलकम टू राजश्री मराठी अगेन. खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुझी पोस्ट आम्ही पाहिली आणि आमच्या सगळ्यांना खूपच भारी वाटलं. आणि कट्टू, आता तू डिरेक्टली प्रमोशनला आलायस तुझ्या पिक्चरच्या. आपण मध्यंतरीच बोललो होतो, तर गाणं मिळतं यार भाई. कशी फिलिंग आहे आता? खूप सरियल फिलिंग आहे ही ऍक्च्युली. आणि तू बरं झालं 19 फेब्रुवारी पण म्हणालीस, कारण आमचा सिनेमा खूप काळ थिएटरमध्ये असणार आहे. सो 9 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे, पण 19 फेब्रुवारीला सुद्धा तुम्ही जाऊन बघा, कारण तुम्ही बघत असाल तर सिनेमा कदाचित 19 आठवडे, 19 वर्ष, 19,000 बास एवढं इतका चालू 19 आठवडे सिनेमा चालेल. त्यामुळे थँक्यू. आणि येस, सरियल फिलिंग आहे की मी एका सिनेमाचा भाग आहे. माझं पदार्पण होत आहे कुठेतरी रुकरी पडद्यावर. गाणं मिळतं याचं कौतुक आहेच, कारण 2014ला प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये कुठेतरी मागे नाचताना दिसतो एक छोटासा मुलगा. अरे कोण आहे हा, काय कशाला येतोय मध्ये, असं वगैरे होतं. आणि कट्टू एकाच्या वाक्यापासून म्हणजे आपल्याला नरेशन करायला मिळतं एका गाण्यात. एक सोलो लिपसिंक मिळते, आपण आपले शॉर्ट्स वेगळे निघतात, आपण बोलतो, हे सगळं. सो दॅट इज अ सरियल फिलिंग ऑफ कोर्स. आणि हुक स्टेप पण तुमची कमाल आहे. हुक स्टेप तर कमाल आहे त्याची, ती करून घेणारच आहे मी तुमच्याकडनं. तुमच्या कॅप्टन ऑफ द शिपला विचारूया, कसं वाटतंय आता पिक्चर रिलीज होतोय डिलिव्हरी बॉय? बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है एंड वी आर वेरी हैप्पी बिकॉज हमारे पास एक बहुत ही अच्छी कहानी है जो हम ऑडियंस तक लेकर जा रहे हैं, जो हम ऑडियंस तक डिलीवर कर रहे हैं. येस. मोहसिन, पण सुरुवात नेमकी कशी झाली डिलिव्हरी बॉय या चित्रपटाची? शुरुआत प्रथमेश भाई से ही हुई है. इनके पास राइटर्स राम खाटमोड़े और विनोद वानवे ने कहानी लाई, जो ये एक्साइट हो गए और इन्होंने इतने एक्साइटमेंट में मुझे सुना दी. मैं इनसे ज़्यादा एक्साइट हो गया एंड मैंने प्रोड्यूसर्स को सुना दिया और बस फिल्म बन गई. क्या बात, खूप मस्त. तो बहुत अच्छा सफर रहा है एंड इट्स बिकॉज ऑफ हिम ये कहानी मुझ तक पहुंची है. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की एखादी स्टोरी असते आणि ती घेऊन आपण सगळीकडे फिरत असतो, आणि ती म्हणजे चांगल्या असं असतं की चांगल्या स्क्रिप्टला कधी कधी प्रोड्युसरच मिळत नाही, प्रोड्युसर मिळत नाही. तर ही स्क्रिप्ट अशी होती जी चांगली होती आणि तिला डिरेक्टर, प्रोड्युसर, इवन सिनेपोलिस जी प्रेझेंट करते त्यांनी पण एकदा विदाऊट बॅकग्राऊंड स्कोर त्यांनी फिल्म बघितली, आणि बनल्यानंतर पण जे लोक बघतायत त्यांना पण इतकी आवडते, इतकी आपली वाटते. सो त्याच्यामुळे ते मला वाटतं ती स्क्रिप्टची जादू आहे. आणि ते एक असं ना की भुरळ पाडते ना एखादी गोष्ट, तशी ती स्क्रिप्ट सगळ्यांवर भुरळ पाडते. सो 9 फेब्रुवारी पासून कदाचित थिएटरमध्ये पण पाडेल. नाव इतकं कमाल आहे डिलिव्हरी बॉय, म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केल्यावर हमखास आपण ज्या माणसाची आतो त्याने वाट बघत असतो की युअर पॅकेज इज आउट फॉर डिलिव्हरी, आणि त्या डिलिव्हरी बॉयची आपण वाट बघत असतो. तुमच्या सिनेमाचं नाव सुद्धा आहे डिलिव्हरी बॉय, पण कॉन्सेप्ट मात्र एकदम तगडी आणि वेगळी आहे. सरोगसी ही कॉन्सेप्ट आहे. पृथ्वी, तुला विचारायला आवडेल, जेव्हा पहिल्यांदा नाव ऐकलंस चित्रपटाचं आणि कॉन्सेप्ट ऐकलीस, कलाकार म्हणून, एक नट म्हणून पहिला विचार काय होता?
म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग आहे खूप, कारण मला आधी फक्त तू काम करशील का एवढंच विचारण्यात आलं होतं. म्हटलं हो हो मला चालणार आहे, मी करणार आहे, मला सिनेमात काम करायचंच आहे. पण म्हटलं जरा गोष्ट पण ऐकायला हवी. मग मला गोष्ट सांगण्यात आली आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे यार कमाल आहे सिनेमाचं नाव, ही गोष्ट. कारण आपल्याला जसं तू म्हणालीस ना की आपण एखादी गोष्ट मागवतो, मग आपण डिलिव्हरी बॉयची वाट पाहतो, आपल्याला वाटतं की हा माणूस आपल्या आयुष्यात आता खूप आनंद घेऊन येणार आहे, कारण मी काहीतरी मागवलंय, मला असे आवडीचे कपडे मागवले, जेवण मागवलंय. आणि हे डिलिव्हरी बॉय पण तेच काम करतात. हा डिलिव्हरी बॉय तुमच्या घरात येतो, म्हणजे थिएटरमध्ये येतो आणि तुमच्या आयुष्यात फक्त आनंदाची डिलिव्हरी करतो, फक्त एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करतो, फक्त विनोदाची डिलिव्हरी करतो. सो त्यामुळे हा डिलिव्हरी बॉय पण तेच काम करतोय आय गेस, की जे लोकांना अपेक्षित असतं घरी बसून, ते फक्त त्यांना आता थिएटरमध्ये येऊन बघायचं. त्यामुळे 9 फेब्रुवारीला मला वाटतं जेव्हा लोक हा सिनेमा बघायला जातील तेव्हा त्यांना ऑफकोर्स आमची जी टॅगलाईन आहे की हॅपीनेसची डिलिव्हरी घेऊन येतोय एंटरटेनमेंटची डिलिव्हरी, तर आय गेस आमचं ते जे ती जी टॅगलाईन आहे आम्हाला वाटतं ती फुलफिल होईल, ती सक्सेसफुल होईल असं आम्हाला वाटतं. प्रथमेश पण आता त्याने फार छान एक्सप्लेन केलं. आता डिलिव्हरी बॉय काय म्हणजे नाव आपण म्हणतो ना की आधी 2 वेने युजली बोललं जातं की नाम में क्या रखा है आणि नाव सोपं असलं की सगळं सोपं असं होतं. डिलिव्हरी बॉय हे नाव ठेवायच्या मागे काय विचार आहे? कारण जेव्हा पहिल्यांदा एक अनाउन्समेंट झाली ना डिलिव्हरी बॉयची, पटकन कळत नव्हतं की काय बाबा. आम्हाला ऍक्च्युली तेच अपेक्षित होतं की लोकांनी थोडा विचार करावा, कारण एकतर ते आपलं पण वाटलं पाहिजे, पण असं वाटलं पाहिजे की हे काय आहे. म्हणजे जनरली डिलिव्हरी बॉय म्हटल्यावर चला आता कुठली तरी डिलिव्हरी होणार आहे, छान डिलिव्हरी होणार असं होतं. पण जेव्हा आपण असं म्हणतो की एखाद्या आईला बाळ होत नाहीये आणि तिच्याकडे जेव्हा बाळाची डिलिव्हरी होईल आणि हे 2 कार्टून डिलिव्हरी बॉय जेव्हा तिच्याकडे जाऊन ते डिलिव्हरी करतील, तेव्हा काय मजा येईल त्या आईला, तेव्हा जो आनंद मिळेल तो आनंद फार वेगळा असेल. आणि त्या आनंदासाठी मला वाटतं ही फिल्म झालेली आहे बेसिकली. आणि हे नाव ठरवताना मला असं वाटलं की म्हणजे आमच्या सगळ्यांचीच मतं सेम होती या नावाबद्दल. आम्ही खूप सारी नावं त्याच्यावर म्हणजे आमचं वर्क सुरू होतं की काय ठेवूया. पण डिलिव्हरी बॉय जेव्हा असं आलं तेव्हा असं झालं की नाही, हे नाव खूपच लोकांना रिलेट करणार आहे. आणि आता काय झालंय ना, आता जग पण थोडं बदललेलं आहे. म्हणजे लोक जनरली घरात राहत नाहीत, सो त्याच्यामुळे ऑर्डर्स खूप जास्त होतात. सो त्याच्यामुळे हा जो शब्द आहे डिलिव्हरी बॉय तो सगळ्यांना रिलेट आणि सगळ्यांना माहिती आहे. आणि इवन दो पुणे बघा किंवा पुण्यात जर तुम्ही थोडंसं रुरल साईडला जरी गेलात तरी त्यांना सुद्धा हा शब्द माहिती आहे. सो म्हणून ते म्हणलं की हा सिनेमा एकतर थोडा गावाखेड्यामधला सिनेमा आहे, पण त्याच्यात पण मला असं वाटलं की लोकांना थोडं अर्बन लोकांना पण रिलेट होईल आणि रुरल लोकांना पण रिलेट होईल असं एक टायटल असायला पाहिजे. कारण आम्ही जेव्हा टीजर टाकू किंवा आम्ही जेव्हा एखाद्या पंच टाकू तो तर त्या गावातल्या लँग्वेजमध्येच असणार आहे, सो तो तर रिलेट करेल. पण शहरी लोकांसाठी काय असेल तर ते टायटल की बाबा डिलिव्हरी बॉय हे टायटल हे फारच महत्वाचं आहे. सो त्याच्यामुळे ते बॅलन्स करण्यासाठी पण एक आहे त्याचं कारण, आणि ते रिलेट होईल म्हणून पण ठेवलेलं आहे. किती मस्त. आणि कलाकार सुद्धा कमाल निवडलेत. मोहसिन प्रथमेश आहे, पृथ्वीक आहे, अंकिता आहे. कॉन्सेप्ट इतकी छान आहे सरोगसी सारखी. काय थॉट्स होते या कलाकारांच्या निवडी मागे? देखो स्क्रिप्ट तो इन्होंने दी तो इनको लेना कंपलसरी था. तो वो नॉन नेगोशिएबल था. एंड एक और चीज़ मैं कहना चाहूँगा जो शायद आपको पता नहीं है, काफ़ी लोगों को नहीं पता है, ये फिल्म सिर्फ मराठी में नहीं हिंदी में भी बनी है. एंड ये प्रथमेश और पृथ्वी की पहली फुल फ्लेज हिंदी फिल्म होगी. ठीक है, सो ये भी हमारे लिए खुशी की बात है. एंड कमिंग टू आपने कहा एक्टर्स बहुत अच्छे मिले, नहीं जेन्युइनली ये अच्छे एक्टर नहीं, शानदार एक्टर है. एंड पृथ्वी भी इक्वली शानदार है. एंड ये फिल्म का नाम डिलीवरी बॉयज होना चाहिए था सही मायने में, जो हमको मिला नहीं टाइटल. अदरवाइज ये डिलीवरी बॉयज की कहानी है, ये सिर्फ प्रथमेश परब की कहानी नहीं है, ये इन दोनों की कहानी है, इन दोनों की केमिस्ट्री की कहानी है. ये एक सरोगेसी पे फिल्म है, लेकिन एक औरत की नजर से नहीं, 2 मेल के पॉइंट ऑफ व्यू से, 2 आदमियों की नजर से है कि किस तरह गांव की औरतों को इकट्ठा करते, उनकी जिंदगी बदलते, अपनी जिंदगी बदलते हैं. सो कमिंग टू आपने एक्टर्स के बारे में पूछा था, प्रथमेश परब तो आ गया था क्योंकि स्क्रिप्ट मिली थी. पृथ्वी के बारे में ऐसा है कि ये हम सबकी चॉइस थी एंड हमें ऐसा लगा भाई ये हाँ बोलेगा कि नहीं, बिकॉज ही इज डूइंग सच अ बिग शो. एंड जो पृथ्वी प्रताप ने एक्टिंग की है वो आपको हास्य जत्रा से कई कदम ऊपर देखने मिलेगी, क्योंकि यहाँ पर बहुत ठहराव भी है. हास्य जत्रा एक फट 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 एंटरटेनिंग शो है, लेकिन यहाँ एंटरटेनमेंट के साथ ठहराव, इमोशंस भी है. सो आपको पृथ्वी प्रताप के बहुत सारे और रस देखने मिलेंगे प्रथमेश परब की केमिस्ट्री के साथ. सो ये कास्टिंग तो हमारी बहुत प्यारी हुई है. एंड आप स्क्रीन पे भी देखेंगे अंकिता, अब कमिंग टू अंकिता, वो हमारे बीच है नहीं लेकिन वो फिल्म में है. अब अंकिता की नज़र में हमें एक ऐसी डॉक्टर चाहिए थी जो खूबसूरत भी हो,
ज्यादा उम्र में बड़ी ना हो, यंग हो, एंड वो एक परफेक्ट कास्टिंग बन गई है। उसने बहुत ही नेचुरली अपने कैरेक्टर को निभाया है। उसका कैरेक्टर है कि 2 गांव के स्टेट एजेंट 5-10 हज़ार की डीलिंग करते हैं। अचानक में एक खूबसूरत सी लड़की गांव में आती है और बोलती है कि मुझे एक बड़ा बंगला चाहिए हॉस्पिटल खोलने के लिए। ये दोनों परेशान है कि यहाँ तो दुकान भी नहीं चलती, हॉस्पिटल में कौन आएगा। तो वो डॉक्टर का पार्ट उसने बहुत अच्छे से निभाया। उनके अलावा गणेश यादव जी है एंड काफी और एक्टर्स है। 8 से 9 औरतें हैं जिन्हें शायद लोग चेहरे से बहुत ज्यादा ना जानते हो और कुछ को जानते भी हो, लेकिन उन्होंने भी अपना रोल बहुत अच्छे से निभाया और कास्टिंग बहुत अच्छी हुई है। प्रथमेश, तू नेहमीच म्हणत आलायस की प्रत्येक स्क्रिप्टमध्ये तुझ्या काही ना काहीतरी एक छान विषय किंवा मेसेज दडलेला असतो आणि डिलिव्हरी, आत्ता ज्या मोहसिनने सांगितलं तर डिलिव्हरी बॉय ही पुरुषाच्या नजरेतनं असणारी ही गोष्ट आहे. अशा प्रकारची जेव्हा स्क्रिप्ट येते, लाईक तुम्हाला एका शो मध्ये म्हणाला होतास आपल्यास की एकाच प्रकारच्या भूमिका नाही करत तू, आणि हे त्याचं उत्तर होतं आय गेस. किती ब्लेस्ड आहेस की अशा प्रकारचा रोल तुझ्याकडे आलाय आणि एक वेगळा विषय आहे हा. नाही, खूप महत्त्वाचं वाटतं मला, कारण एक ऍक्टर म्हणून तुम्ही जेव्हा एखादी इमेज क्रिएट करता, म्हणजे आजही मी कुठल्याही शोला गेलो, कुठल्याही प्रमोशनला गेलो तरी मला दगडूचा डायलॉग ऐकवायलाच लागतो आणि त्याच्यात मला काही त्याचं वाईट वाटत नाही. पण मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून तू सतत ते ब्रेक करायला पाहिजे, त्या भूमिकेतनं बाहेर यायला पाहिजे आणि तसं परफॉर्म केलं पाहिजे. आणि ही जोड कधी असेल जेव्हा मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांनी फक्त ऍक्टरचं काम वेगळं म्हणून कधीच कुठला सिनेमा बघितला नाही. त्यांना तो कॉन्टेंट जर अपील करत असेल आणि ऍक्टरने जर वेगळं काम केलं असेल तर ते अपील केलेलं आहे. सो त्याच्यामुळे डिलिव्हरी बॉय ही करण्यामागचं कारणच ते होतं की एक तर एक वेगळा रोल, कारण ह्याच्यात मी स्वतः जिम लावलेली होती आणि मी फार वेगळा दिसतोय वेगळा या दिसतोय. चित्रपटामध्ये. आणि त्याच्यात मला असं वाटलं की म्हणजे आम्ही ते करताना पण, कारण पृथ्वीची हाईट माझ्यापेक्षा मोठी आहे फिल्म मध्ये, सो म्हणजे नॅचरली पण मोठी, फिल्म मध्ये नाही, म्हणजे काय त्याने काही पाठला नाही घेतला पण त्याची नॅचरलीच मोठी हाईट आहे. सो त्याच्यामुळे मी त्याचा भाऊ वाटलो पाहिजे, म्हणजे मला तो रिस्पेक्ट देतोय, म्हणजे त्याने पण त्याची काळजी घेतली आहे, मी पण त्याची काळजी घेतली की बाबा रिस्पेक्ट देताना पण म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की हा चोच्या, हा उलटा असला पाहिजे होतं कॅरेक्टर, असं नाही वाटलं पाहिजे. म्हणून ते मग थोडंसं जिम लावली, मग दाढी ठेवली, मग थोडं असं झालं की आता आपण मला कसा फॉलो करू शकतो. मग गाण्यात पण तुम्ही बघाल मी असा विसा करतो, तो पण करतोय, मग मी असं करतो, तो पण करतोय. सो हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते कॅरेक्टर वर येईल आणि त्याच्यामुळे कॉन्टेंट, स्पेशली मला जेव्हा फिल्म ऐकवली गेली तेव्हा मला बऱ्याच गोष्टी तर हिट केल्या सिनेमामध्ये. तुम्ही जर बघाल सबट्रॅक्ट्स तर खूप आहेत, पण मला असं वाटतं की एक लाईन होती ज्याच्यामुळे मला असं वाटलं की ही फिल्म झालीच पाहिजे. ती अशी होती की एक कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये जी दुसऱ्या कॅरेक्टरला असं म्हणते की म्हणजे मला मूल होत नाही म्हणून बायका मला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवत नाहीत. मला बरेच कार्यक्रम आहेत बायकांचे, ते अटेंड करता येत नाही. माझ्या मागून मला वांज म्हटलं जातं, मला काहीतरी वेगळे शब्दांनी म्हटलं जातं, मला काही काय बोललं जातं. आणि मला असं वाटलं की या बायकांसाठी, म्हणजे एक हा म्हटला ना पुरुष पॉईंट ऑफ व्ह्यू, जेव्हा मी पुरुष म्हणून ती स्क्रिप्ट ऐकत होतो ना तेव्हा पण माझ्या डोक्यात असं होतं की म्हणजे मला असं होतं की अरे हे काय आहे, हे जगात चाललंय आपल्याला का माहित नाहीये. म्हणजे ही गोष्ट पुरुषांपर्यंत पोहोचत पण नाही, बरोबर आहे, म्हणजे माहित पण नसतं. म्हणजे एखादा नवरा जर त्या बाईला मूल होत नसेल तर तिला इनडिरेक्टली किती त्रास देत असेल समाज, हे त्याला माहितीच नाहीये ना. बरोबर. सो तो किती सपोर्ट करत असेल तिला, पण त्याला हे कळेल या सिनेमा थ्रू की किती समाज एक जे बॅरियर आपल्या समोर, म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला नाही बोलवलंय. ह्याच्यात पृथ्वीला काही नाही वाटणार, मला नाही वाटणार, मोहसिनला, पण तुला वाईट वाटेल त्याचं. बरोबर आहे, कळलं, कारण तू बाई आहेस यार, तुला ते असं आहे की अरे यार तुम्ही हळदी कुंकू लावत पण नाही मला. सो ते जे आहे ना ते मला वाटतं की ते हिट केलं मला जास्त. आणि ॲज अ पुरुष किंवा मेल म्हणून मला असं वाटतं की ते हिट करणं खूप महत्वाचं, की त्या इमोशन्स समजून काम करणं. म्हणजे आम्ही फिल्म करत असताना पृथ्वी आणि मी स्पेशली, कारण यात ह्युमर पण तसा आम्ही मेंटेन ठेवलं, उगाचच काहीतरी सिरियस काहीतरी सांगायचं असं काही आम्ही केलं नाही, ह्युमर थ्रू ते केलेलं आहे. सो त्याच्यामुळे आम्ही दोघं स्क्रिप्ट जरी लिहिले गेलेली असली तरी पण त्याच्यावर बसून मग आमच्या जागा काढून त्या व्यवस्थित पोचतायत ना, त्याच्यात कॉन्टेंट कुठे डिस्टर्ब होत नाहीये ना. सो हे सगळं बघून आम्ही ते सगळं केलेलं आहे. सो त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं डिलिव्हरी बॉय ही खूप महत्वाची आहे माझ्या करिअरसाठी सध्या. क्या बात यार, खूप मस्त बोलास प्रथमेश. पृथ्वी, जसं आता हा म्हणाला की हास्य जत्रासारखा इतका मोठा शो तो करतोय, त्याच्यामध्ये दर दिवशी काहीतरी वेगळं कॅरेक्टर आणि वेगळी स्क्रिप्ट आणि इतकं छान काम जेव्हा आपल्या हातात असतं ना, तेव्हा आपण सिनेमा वाईज किंवा मालिकेवाईज जे काय करू ते त्या तोडीचं किंवा बेस्टच असलं पाहिजे. एक साधारणपणे आपल्याबरोबर प्रेक्षकांचाही समज होऊन जातो, त्याच्यामुळे तितकं एक चूजी व्हावं लागतं कामं निवडताना. डिलिव्हरी बॉयच्या बाबतीमध्ये जे तू स्क्रिप्ट वाचलीस, काही क्रायटेरिया सेट केला होतास किंवा काय, जसं प्रथमेशने त्याची हिट ऑफ द मुमेंट सांगितली,
या स्क्रिप्टसाठी तुझी हिट ऑफ द मुमेंट काय होती की बॉस माझ्या डेब्यूसाठी हा पिक्चर करेक्ट आहे? तुला खोटं वाटेल पण या सिनेमासाठी माझी हिट ऑफ द मोमेंट होती, या सिनेमाचा हिरो प्रथमेश परब आहे. आई ग. आय एम नॉट इवन किडिंग, खरंच. अच्छा. कारण काय होतं ना की बऱ्याच जणांचे बरेच समज असतात की रे हा मुलगा कसा असेल, हा हिरो कसा असेल, हा काय करत असेल, ह्याचं काम असं का, त्याचं काम तसं का. आपण ना व्यक्तिसापेक्ष असतो, प्रत्येक माणसाचं एक वेगळं मत असतं प्रत्येक कामासाठी. पण प्रथमेश परब हा इतका गोड, इतका चांगला, मी त्याला दैवी माणूस म्हणतो, हा दैवी माणूस आहे. याच्या आयुष्यात खूप दुःख आहेत पण ती तुम्हाला कधीच कळणार नाही. खरंय. हा फक्त देत राहतो, हा फक्त देत, इतका चांगला माणूस आहे हा. आणि याला मी आधीपासून ओळखतोय प्रथमेशला. आणि आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक ऍक्टरला असं वाटत असतं की मी हिरो व्हावं, मी हिरो व्हावं. तर एका पॉइंटला ना माझ्या आयुष्यात मला लक्षात आलं की मी हिरो नाही होऊ शकत, कारण माझ्याकडे नाही आहे बॉडी, मी नाही दिसत छान आणि वगैरे वगैरे. म्हटलं मी कॅरेक्टर आर्टिस्ट होणार. आणि ॲट दॅट मोमेंट प्रथमेश परब येतो हिरो म्हणून. आणि माझ्या लक्षात येतं की अरे याची गरजच नाही बॉडी बिडीची. लुक प्रथमेश परब हिरो आहे आणि मग प्रथमेश परब सलग हिरो म्हणून काम करायला लागतो. आणि मग मला तो बूस्ट मिळतो आणि माझ्या लक्षात येतं की हा यार, ह्या मुलाने करून दाखवलं, ह्याने दाखवलं की अरे बॉडी बिडीची गरज नाही, माझ्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडे उत्तम ऍक्टिंग स्किल्स आहेत, माझ्याकडे चांगली वाणी आहे, मी लोकांसोबत चांगला आहे, मला सगळं चांगलं जमतं. त्यामुळे माझ्यासाठी हिट ऑफ द मोमेंट खरंच प्रथमेश परब होता. की आणि आय एम नॉट किडिंग, ह्या मुलाने माझ्या पहिल्या सिनेमात मला इतकं सांभाळलंय की एखादी गोष्ट तो मला ना सांगायचा, बाबा हे असं होईल जरा असं असं कर. आणि मग आम्ही शॉर्ट चेक करायचो, तो मला म्हणायचा तुझ्या पद्धतीने पण कर आणि मी सांगतो त्या पद्धतीने पण कर. मग आम्ही दोन्ही कम्पेअर पण करायचो आणि मला कळायचं ना यार हा करेक्ट बोलतोय. म्हणजे मी टेलिव्हिजनसाठी मान अख्खी फिरवायचो, हा फिल्मसाठी 70mm साठी फक्त डोळे फिरवायचा. आणि माझ्या लक्षात यायचं अरे हा मी विसरतोय की मी टेलिव्हिजन करतोय, मला सिनेमा करायचा. मग मला प्रथमेश सांगायचा की अरे तू असं कर, तू असं कर. सो मला असं वाटतं की ह्याच्यामुळे मला ना खूप कम्फर्ट झोन मिळाला. माझ्या लक्षात आलं की अरे प्रथमेश परब आहे, खूप कम्फर्टेबल असणार आहे. प्रत्येक गोष्टीत मदत केली त्याने. कमाल यार, मला खूप छान वाटतंय प्रथमेश ऐकून. कारण तो बरं आपण हिरो आहोत तर अभी मैं बोलूंगा वही असं युजली असतं ना की दोन हिरोचे सिनेमे, एका हिरोचा सिनेमा किंवा माझा रोल थोडा कमी, हे इकडे बिलकुल पण नाही जाणवत. इनफॅक्ट तो मला कधी कधी म्हणायचा की अरे इथे पंच आहे, तू घे. आणि माझं असं व्हायचं की अरे तू घे ना, तुझ्या वाट्याला आलाय, तू घे चांगला घेशील. आणि माझं असं व्हायचं की अरे यार क्या बात आहे. आणि मला असं वाटतं सिरियस सीन मध्ये पण आपण बरेच पंचेस पंच, हो. आणि मी काय करायचो, मला असं कळायचं की आता मी सिरियस आहे तर काहीतरी ह्युमर पाहिजे ना. मग चोचाचं जे कॅरेक्टर असायचं ते वेल रिटर्न कॅरेक्टर होतं. आणि पृथ्वीक तर बापच करायचा. म्हणजे त्याने जे चोचा केलेला आहे ते मला 1-2 कॅरेक्टर असे रस्त्यावर दिसलेले आहेत. मी त्याला सांगायचं भेंडी तू कितना करेक्ट पकडताय रे. मी म्हणलो अरे 1-2 चोचा मला दिसले आता. म्हणजे मी एक महिन्यात 1-2 चोचा बघितले सेम उभे राहतायत वगैरे वगैरे. तर मी त्याला काय सांगायचो की इथे ना, इथे काहीतरी ह्युमरस आपण, म्हणजे एक छोटीशी लाईन आहे की फिल्ममध्ये की तुमच्या बहिणी आता काय यांना, तुमच्या बहिणी आता हाणतायत यांना, ही छोटीशी लाईन आहे. आणि एकदम सिरियस सीन मध्ये येते, खूप सिरियस सीन आहे की पोलीस आहेत समोर, लफडी झाली आणि सगळे रागात आहेत. आणि तर मी त्याला म्हटलं ही तू घे. तो म्हटला प्रथमेश अरे ही कशी वाटेल यार ती. आणि त्याला जेव्हा लाफ्टर येतो ना, म्हणजे आता मी काही प्रिव्ह्यू शो केले तर त्याला जेव्हा लाफ्टर येतो मला असं होतं अरे करेक्ट, आपण किती करेक्ट विचार करतो सिनेमा बाबतीत आणि ते करेक्ट बसतं. आणि ते जर मी म्हटलं असतं त्याच्यात मजा नसती, ते चोच्याने म्हणणं फार गरजेचं आहे. सो ते शेवटी तेच आहे, तुम्हाला स्क्रिप्ट मोठी करायची आहे, कुठलंही कॅरेक्टर मोठं नाही करायचं, तुम्हाला स्क्रिप्ट कळली पाहिजे की काय चाललंय. सो तेच आम्ही दोघांनी पण, मीच असं नाही, आम्ही दोघांनी पण तेच केलंय. मोहसिन, पण जेव्हा असे आर्टिस्ट सेटवर असतात तेव्हा डिरेक्टर म्हणून काय काय चॅलेंजेस असतात? काय नाही, 2-2 सिनेमे केले त्याने, आम्ही हिंदी मराठी दोन्ही केले एका वेळी. तू विचार कर, आम्ही साधारण 25 दिवसात मला वाटतं 2 सिनेमे केले. म्हणजे डायलॉग्स हे हिंदीमध्ये परत शूट झाले, ते डब नाही. आम्ही एका दिवशी, म्हणजे समजा 2 सीन शूट होणार असतील तर आम्ही एका दिवशी 4 सीन शूट करायचो. 2 सीन मराठीत, 2 हिंदीत. आमची हिंदी उसमें मेरी मराठी. काय काय चॅलेंजेस होते मोहसिन? नहीं, एक्चुअल में कोई चैलेंज है नहीं. आज मैं अगर पलट कर देखता हूँ तो मुझे यकीन नहीं होता कैसे बन गई. मुझे नहीं पता, बिकॉज ये बहुत शानदार एक्टर है. इनके साथ जो लोग हैं एक्टर्स है वो भी बहुत शानदार है. अदरवाइज 24 दिन में तो एक फिल्म भी नहीं होना चाहिए. बराबर. बॉम्बे वाई मिलाकर जहाँ प्रोडक्शन की तरफ से कभी डिले हो जाए तो ये कवर अप करते थे, सनसेट होने से पहले ये कवर अप करते थे.
एज अ डायरेक्टर मैं अभी देखता हूँ तो मुझे लगता है नहीं ये तो बहुत अच्छी लिखी गई है, बहुत अच्छी एक्ट हो गई है. सो डायरेक्शन ऐसा मुझे कुछ खास खुद का भी नजर नहीं आता है. ओके. तो ये लोग ने चीज़ों को बहुत आसान कर दी है. डायलॉग्स ये लोग ने कई इम्प्रोवाइज किए, कई अच्छे अच्छे डायलॉग्स ये दोनों ने खुद दिए और कैमरामैन ने अपना पिक्चराइज कर दिया है. सो टेक्निकली ऑनेस्टली कोई चॅलेंज नाही था. क्या नाही, बोलताय? he is किती being- smooth he is झालाय being- हा picture. ही इज बिंग व्हेरी मॉडेस्ट राईट नाव. पण असं आहे की मोहसिन भाई असं करायचं की काही गोष्टीत ना युजली डिरेक्टरचं असं असतं ना की कॅप्टन ऑफ द शिप मी म्हणीन तसं करूया. तसं करू. पण ही वॉज सो फ्लेक्झिबल की तो माणूस ना स्क्रिप्ट घेऊन आदल्या रात्री आमच्याकडे यायचा. एकत्र आम्ही भेटायचो, तो कॅन्टीन एरिया होता तिथे, आणि तो सांगायचा की भाई कलम ना ये सीन कर रहे हैं, तो इसमें क्या लगता है आपको. आणि मग प्रथमेश काहीतरी सजेशन्स द्यायचा, मी काहीतरी सजेशन्स द्यायचो. या माणसाने कधीच असं म्हटलं नाही नाही ये नहीं होगा, नहीं ये नहीं होगा, जो है वही होगा, असं कधीच म्हटलं नाही. तो माणूस थांबायचा, विचार करायचा, हाँ भाई आप सही कह रहे हैं, ये हो सकता है, ये हो सकता है, हम एक काम करते थोडा अलग डिझाईन करते. आणि मग दुसऱ्या दिवशी हा माणूस ते तसंच्या तसं डिझाईन करायचं जसं आदल्या दिवशी डिस्कशन झालंय, अरे वा. आणि ऍक्च्युअल गोष्टी थोड्या मॉडिफाय करायचा आणि म्हणायचा की हा सही बोल रहे ते आपण करूया. त्यामुळे ह्या माणसाने ना खूप सपोर्ट केला त्या बाबतीत. ऑरेल्स मग हे घडलंच नसतं. मग तो माणूस त्याचा स्टँड घेतोय, आम्ही आमचे स्टँड घेतोय, असं झालं असतं. सो आमचा डिरेक्टरच इतका फ्लेक्झिबल होता, तो आमच्यासोबत इतकं बोलायचा दररोज की आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, 2 दिवसांनी काय करायचं आहे, मी ड्रोन शॉट्स घेणार आहे ते कसे घेतले पाहिजेत, आपल्याला घाटात जायचं आहे, तुम्ही कम्फर्टेबल आहात का, प्रत्येकाची काळजी घ्यायचा माणूस. की अरे उनको आमच्या सिनेमात 9 बायका आहेत, ज्या 9 बायकांनी अप्रतिम काम केलेलं आहे, अप्रतिम काम केलेलं आहे. सगळ्या कुठे ना कुठेतरी एकांकिका, ज्युनियर आर्टिस्ट, सिरियलमध्ये छोटी मोठी कामं असं करतायत आता, कारण त्यांच्याकडे अजून तसं हवं तसं काम आलेलं नाही. पण आय गेस ह्या सिनेमाच्या निमित्ताने त्या 9 बायकांकडे तसं काम आलेलं आहे आणि त्यांनी इतक्या सुंदर इमोशन्स पोर्ट्रे केल्यात ना या फिल्ममध्ये. आणि त्या सगळ्यांना सुद्धा फक्त मोहसिन खान हा एकमेव माणूस खूप शांतपणे समजायचा की देखिए हम ऐसे करेंगे मॅम, हम वैसे करेंगे मॅम. आणि तो प्रत्येकाशी इतका रिस्पेक्ट देऊन बोलायचा ना हा माणूस की आमचं असं व्हायचं की अरे यार हे काय बंद आहे यार, चल हे काय बंद आहे यार. म्हणजे आता जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा मला खरंच असं वाटतं छायला आपण किती शांतपणे आणि किती छान वातावरणात, कारण मी बरेच सिनेमे आता मध्ये केले ज्याच्यात शांत वातावरण नव्हतं. तर आणि स्क्रिप्टला घेऊन खूप काय व्हायचं ना, बऱ्याचदा काय होतं स्क्रिप्ट सोडून बाकीचे डिस्कशन सुरू झाले ना का मग तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे बजेटच कमी आहे बाबा, तो इधरही शूट करलो वगैरे, हे सगळं कधीच म्हणजे मोहसिनने पण नाही केलं आणि आमच्या प्रोड्युसरने पण नाही केलं. सो त्यांचं असं होतं की अच्छा हो रहा है, अच्छा करो, जितना शॉट लेना उतना शॉट लो, जेवढे शॉट घ्यायचे तेवढे घ्या भेंडी, पण चांगलं करा. आणि ते मला वाटतं आणि पॉझिटिव्ह वेने रे प्रत्येक जण हे स्क्रिप्ट बद्दल आणि कॉन्टेंट बद्दल, आणि एखादा सिरियस सीन असेल तर आमचा नसायचा तो सिरियस सीन, तरी आम्ही जाऊन बसायचो की कसा होतोय, काय शूट करतात. मग आम्हाला कळलं चला कॉन्फिडन्स आला, मग आम्ही बाजूला जाऊन क्रिकेट खेळायचो वगैरे. आम्ही आमचा टाइमपास करत असायचो, काय टेन्शन नाही. आम्ही लिटरली तू खोटं वाटत शूटिंग लवकर संपलं ना की आम्ही पटकन पटापट यायचो, ब्रेकफास्ट करायचो. 7ची शिफ्ट असायची, 7 वाजेपर्यंत पॅकअप झालं की 7:15 7:20 पर्यंत नाश्ता करून आम्ही लगेच पटांगणात क्रिकेट. वा. आमची पूर्ण टीम, म्हणजे फक्त ऍक्टर्स नाही, हा डिरेक्टर्स आमचे यायचे नाहीत कारण ते खरंच काम करत असायचे. आमचा मोहसिन सर आमचे सतत काम करत असायचे, मोहसिन, राम, डेव्हिड सर प्रोड्युसर. पण कधी कधी डेव्हिड सरांना पण आम्ही खेळायला आणायचो. आमची पूर्ण लाईटची टीम, आमची कॅमेरा टीम, स्पॉट दादा, आम्ही सगळे एकत्र क्रिकेट खेळायचो. एक 7:30 ते 8:30 9 पर्यंत. मग सगळे जायचे, हातपाय धुवायचे, आंघोळ करायचे आणि जेवायला बसायचं आणि झोपायचं. सो हे रुटीन होतं. किती मस्त. प्रथमेश, जसं तू मगाशी म्हणालास की करिअरच्या दृष्टीने खरं तर डिलिव्हरी बॉय ही तुझ्यासाठी इम्पॉर्टंट सिनेमा आहे. आत्ता जेव्हा आम्ही टीजर बघतोय, आम्ही गाणी बघतोय की हा काहीतरी ह्या माणसाला वेगळं करायचंय. त्याच्यात एक असा डायलॉग सुद्धा आहे की सरकारी कर्मचाऱ्याला कधी कोणी हात नाही लावू शकत. त्याच्या शेड्स आहेत. सो स्टार्टिंग पासून त्याचं ध्येय फिक्स आहे तुझ्या कॅरेक्टरचं का काय, नेमकं काय सांगतोय तो डिलिव्हरी बॉय? त्याचं पण तसंच आहे प्रथमेश, काही फिक्स नाही त्याच्या आयुष्यात काही फिक्स नाहीये. तो त्याच्यामुळे ते जवळचं होतं माझ्या कॅरेक्टर तसं बघायला गेलं तर. कारण बऱ्याचदा काय होतं ना, एखादा यंग माणूस म्हटला की त्याला 2 टेन्शन असतात, एक नोकरी आणि दुसरी छोकरी. तर आता माझा तर शॉर्ट झालेला, तर तुमचं तुम्ही बघा. प्रेक्षक म्हणजे तुला नाही प्रेक्षकांना म्हणतो, प्रेक्षकांना. तर हे 2 टेन्शन ह्याच्याही आयुष्यात आहेत, जो दिगंबर कांतोडे जो आहे त्याच्याही आयुष्यात आहे. आणि त्याची एक लाईन आहे की दिगंबर कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो. तो हे सगळं तोडतो,
पण त्याच्याकडे बिचाऱ्याकडे काम नाहीये आणि त्याला हे तो का करतो जेव्हा माणूस अग्रेसिव्ह होतो ना कामाबाबत तेव्हा खरंच त्याच्याकडे काम नसतं. सो त्याच्यामुळे त्याच्या एरियामध्ये फार काही काम नाहीये आणि त्याच्यात ह्याला पण पाळायचंय फॅमिलीला पण पाळायचंय. सो ते सगळं ना ते सगळं त्याला एक अग्रेसिव्ह मोडला घेऊन जातं आणि ते जे आहे ना तो जो पहिला आता जो कांतोड्याचा जो डायलॉग आहे तो पण तो एका अशा माणसाला सांगत असतो जो दुसरा रिअल इस्टेट एजंट असतो दुसऱ्या एरियातला, कुठला तरी भलत्याच एरियातला माणूस असतो जो ह्यांच्या एरियात येऊन डील करत असतो प्रॉपर्टीची. आणि हे चोच्या आणि ह्याला कळतं कांतोडेला आणि हा जातो तिकडे आणि त्यांना म्हणतो की बाई इकडच्या एरियात फक्त मी डील करणार, दुसरं कोणी डील केलं का मी आहे तुम्ही समजा. आणि मग त्याला मालक म्हणतो अरे बाळा पण घर माझं आहे है ना. तर तो म्हणतो घर तुझं असेल एरिया माझा आहे कळलं, तुझी ओसी माझ्या नावावर आहे तुझी. पण आता प्रथमेश जे म्हणतोय ना तर मला असं वाटतं की हे खूप चांगलं समप होऊ शकतं कारण सिनेमाचा ग्राफ ते सांगतो की हा जो दिगंबर कांतोडे हातपाय तोडण्यापासून हातपाय जोडण्यापर्यंतचा त्याचा जो एक प्रवास आहे ना तो या सिनेमात प्रथमेशच्या कॅरेक्टर मधनं दिसत राहतो की सिच्युएशन्स मध्ये तो अग्रेसिव्ह असलेला दिगंबर भाऊ हळूहळू सिच्युएशन्समुळे किती नमता होतो, किती समजूतदार होतो, किती प्रगल्भ होत जातो ना, ही सुद्धा फिल्म आहे. प्रथमेश पण या भूमिकेसाठी दिगंबर साठीचे तुझे जिमचे सेशन्स कसे होते? ओ येस प्लीज आम्हाला खूप आवडेल हे जाणून डाएट होतं सरांचं. डाएट होतं पण तुला पण स्वतःमध्ये फरक दिसतो ना कारण जेव्हा मी टीजर आणि गाणी आता पाहिली ना भाई मी आजच सकाळी पाहिलं तर दिसतोय विजिबल रिझल्ट दिसतो विजिबल. आणि मला तेच आहे माझ्या बॉडीचं एक मला कळलेलं या प्रोसेसमध्ये की मी जरी 2-3 महिने जरी जिम केली तर मी बऱ्यापैकी पुट ऑन करू शकतो असं मला कळलेलं आहे. कारण या सिनेमासाठी तर मी साधारण दिवसाला 5 अंडी खायचो आणि मग नंतर मी रेग्युलर जिम करायचो. म्हणजे ती काय मी खूप म्हणजे असं 6-7 महिने वगैरे केली नाही, मी 1-2-3 महिने रेग्युलर जिमला जाऊन रेग्युलर नीट खाणं. आणि मग म्हणजे मला सकाळी जिम जमत नाही कारण माझं ते रात्रीचं माझं शेड्यूल वेगळं आहे, मला जरा वाचायला आणि हे सगळं करायला आवडतं. तर मग रात्री मग मी संध्याकाळी जिमला जायला लागलो. मग मला ते एक सवय लागते ना की 6-6:30 रेग्युलरच जिमला जायचं. मग मी शूटिंग संपल्यावर पण आमच्या रूम मध्ये जे जसं जसं अवेलेबल असेल तसं तसं तेवढं मी सेट्स वगैरे सगळं करायचो. आणि काय होतं त्यावेळी खाणं थोडंसं तुम्हाला वाढवायला लागतं जिम पेक्षा, मला असं वाटतं खाणं थोडं वाढवायला लागतं. आणि ते 3 महिने प्रामाणिकपणे केलं आणि त्याचा रिझल्ट मला एवढा चांगला दिसला की मला असं वाटलं होतं की मी लग्नाच्या आधी पण ते करीन पण ते नाही होत आहे. बरं चोच्यासाठी काय मेहनत घेतलीस का असा पटकन सापडलाय तो? नाही चोच्या पटकन नाही सापडला, जसं पप्या म्हणाला तेच की पप्या जसं प्रथमेश म्हणाला साहेब मारतील, प्रथमेश म्हणाला तेच की आपल्या आयुष्यात असतात काही चोच्या, काही माणसं असतात. आता जसं प्रथमेश म्हणाला सॉरी आठवले वाटतं 2-3 आठवले नाही मला आता साहेब ओरडतील सॉरी नाही पण हे मस्करीत नाही सिरियसली बोलतोय कारण ते आवडलेलं स्टेटमेंट आहे आम्हाला, पटलेलं स्टेटमेंट. तर असे असतात म्हणजे तर चोच्या असा नाही उभा राहत. आता युजली आपण असे उभं राहतो ना, चोच्या असा उभा राहतो, ओके चालताना असाच चालतो. त्यांचा हा हात मला माहित नाही ते काय येत नाही पण असाच असतो. सो मला असं वाटलं की काही कॅरेक्टरच्या लकबी विशिष्ट काढल्या ना की ते त्याच्या नावाला खूप जस्टिस करतात. आता चोच्या या नावातच कमाल है. इस पे मैं बताता हूँ, जैसे एक सीन है जहाँ भाव की शादी तय हो रही है तो उस सीन में ऐसा लिखा नहीं गया है कि भाव की शादी तय हो रही है और सामने समोसे रखे और चोचे का पूरा ध्यान है कि भाव की जल्दी शादी तय होगी तो समोसे खाने मिलेंगे. सो या गोष्टी त्या मध्ये सापडलेल्या पण आहेत की ना बघण्याचा कार्यक्रम असा मॉन्टाज आहे तर इतके बघण्याचे कार्यक्रम होतात आणि त्या प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी खायला ठेवलंय. आता खायला ठेवलंय म्हटल्यानंतर याला म्हणजे पाहिजेच, आता जेवायचंच आहे याला, समोसे खायचे तर त्यातल्या काही जागा आहेत की हा सतत काहीतरी खातोच आहे, हा सतत चुकतोच आहे, ह्याच्या आयुष्यात काही गोलच नाहीये, याला काहीच माहित नाही, काहीच गोल नाही. हा म्हणजे असं आपण असं म्हणू शकतो की असं युजली म्हणतो ना की भाऊ म्हणेल ती पूर्व दिशा, पण याच्यासाठी भाऊ म्हणजे सूर्य, हा उगवला तर हा उठणार आणि हा मावळला तर हा झोपणार, इतकं आहे. सो ते तसं बॉन्डिंग आहे ते. त्यामुळे चोच्यासाठी काही वेगळी अशी विशेष मेहनत नाही घेतली, पण हो काही लकबी शोधल्या, त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स शोधल्या की हा कसा असला पाहिजे, याच्या बोलण्याची एक लय असली पाहिजे. तो बावळट असणं फार गरजेचं होतं चोच्या, कारण जो हुशार असतो ज्याला खूप कळतं
तो कोणाला फॉलो नाही करत. त्याला असं वाटत असतं की लोकांनी त्याला फॉलो करावं. पण जो बावट असतो ना, ज्याला माहित नसतं काय करायचंय, तो कोणाला तरी फॉलो करतो, कोणाचं तरी अनुसरण करतो. आणि मला वाटतं की चोच्या भाऊचं अनुसरण करत असतो. म्हणून तो गाण्यात सुद्धा भाऊने असं केलं की चोच्या पण असं करतो. त्याला वाटतं हा हे जास्त मजेदार आहे, हे जास्त कूल आहे. सो ते चोच्याचं कॅरेक्टर हे एक माणूस एका माणसाकडे कसा बघतो, आदरपूर्वक किंवा आदराने बघतो आणि मग त्याच्यासारखा होऊ घालतो की मला असं बनायचं आहे बाबा, मला ह्याच्यासारखं दिसायचं आहे, मला ह्याच्यासारखं राहायचं आहे. सो ती मेहनत आहे चोच्याची की ह्याच्यासारखं. अजून एक छोटीशी गोष्ट म्हणजे आता हा बोलताना मला असं वाटलं चोच्याच्या कॅरेक्टर मध्ये अजून एक गंमत काय आहे की भाऊ जेव्हा चुकत असेल ना तेव्हा पण हा एक काहीतरी बोलून जातो ज्याच्याने भाऊला असं वाटतं हा यार हे असं का नाही करू शकत आपण. पण हा काय म्हणतात रिस्पेक्ट देऊनच बोलतो. म्हणजे असं नाही भाऊ तुम्ही चुकताय वगैरे असं नाही. ते जे बोललं ना ते पण त्याने फार छान पकडले की म्हणजे भाऊला समजवायचं पण तो आपला भाऊ पण आहे. सो त्याच्यामुळे ते शांतपणे सांगणं की भाऊ म्हणजे तुमचं बरोबर आहे, तुमचा करेक्ट आहे भाऊ, पण काय आहे भाऊ हे जरा बघा ना, म्हणजे तुम्हाला हुशार थोडा हुशार आहे. हुशारीपेक्षा ना भीती, आदरपूर्वक भीती असते ना की मला सरांना काहीतरी सांगायचं आहे पण मी सरांना सांगू नाही शकत कारण ते सर आहेत. बरोबर. पण मग एक एक्स्ट्रा विनम्र होतो बघ माणूस की भाऊ तेवढं म्हणजे मला असं वाटत होतं, ते मला असं वाटत होतं, त्याच्यातच सगळं असतं की मला तुला काहीतरी सांगायचं आहे पण माझी हिंमत नाही होते, तू समजून घे प्लीज असं. कमाल. सो हे ना आता पण हे सगळं सेट बद्दल किंवा तुमच्या सीन्स बद्दल बोलतोय पण कुठेतरी ते छान सीन रिफ्लेक्ट व्हायला बॅकस्टेजची ती मैत्री किंवा एकमेकांचा तो बॉन्ड खूप महत्वाचा ठरतो असं मला वाटतं. खूप महत्वाचा. मी आता जे बघते त्याच्यावरनं मला जाणवतंय की ही मैत्री छान आहे. काय छान. मी तुला सांगतो ह्या माणसाने ह्याला हाईटचा फोबिया आहे आणि तू माझ्या इंस्टाग्रामवर जा, याने आणि मी एक रील शेअर केली आहे ज्याच्यात ते काय म्हणतात तरी त्याला हवेत सायकल झालं काहीतरी म्हणतात ते सायकलिंग काहीतरी एअर सायकलिंग वगैरे. तर हा माणूस मी त्याला म्हणलं चल, हा म्हणला मॅप्रोला जाऊया, काय 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 प्यायचं होतं, मी त्याला म्हटलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक काहीतरी प्यायचं होतं त्याला. म्हटलं ठीक आहे जाऊया. आणि मी तसा हे आहे रे, मला क्रिकेट किंवा असं काहीतरी स्पोर्ट दिसलं हे आपण हे करूया असं झालं माझं. तर मला बोलतो प्रथमेश मी तर घालतोय सगळं पण मला हाईटचा फोबिया आहे. मी म्हटलं काय, बोलतो हो हाईटचा फोबिया आहे. आणि मग नंतर ना सायकल अशी आम्ही चढलो, हा चढतानाच वर असा तर काप, म्हणलं हा चढणार कसा आहे, मग ना हा बसला सायकलवर आणि वर काही पकडायलाच नव्हतं, वर शोधतोय प्रथमेश इथे कायच नाही. म्हणलं ठीक आहे. म्हणलं मला असं वाटलं होतं की त्यांनी ते हार्नेस वगैरे घातल्यानंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी धरू, काहीतरी हँडल बिंडल ट्रेन मध्ये कसं धरतो आणि सायकल आपली चालेल. तर तसं नव्हतं, सायकलचा हँडल मला धरायचा होता. आणि माझं असं झालं की मग आता, आणि मी ह्याला बोलतोय, मी ह्याला म्हटलं मी नाही येणार. मला तिथे क्रिकेट होतं बाजूला सीझन, आपण लेदर खेळू, मला चालेल कारण मला क्रिकेट आवडतं. मी म्हटलं सायकलिंग मी नाही, हवेत तर नाहीच नाही, इथल्या इथे करीन मी, ते 7 दिवस सलग चालू, 8व्या दिवशी पडा, हवेत बिवेत मला नाही जमणार. आणि मला कन्व्हिन्स केलं, इतकी पॉवर आहे याच्याकडे, आणि मला कन्व्हिन्स केलं अरे भाई मी आहे ना, काही नाही होत, मी जातो. मग हा वरती गेला, मला झालं की यार प्रथमेश बोलतो जायला पाहिजे. मी वरती आलो, एक थोडा इगो पण हर्ट होतो ना आपला की भाई कर रहा था मैं भी करेगा, तिथे कॅरेक्टर मध्ये होता तो. मी वर गेलो दर्शना आणि वाई सारख्या ठिकाणी जिथे खूप हवा, डोंगराच्या बाजूला फटफट माझं टी शर्ट वाजते, अरे वाजते म्हणजे. आणि हा मला म्हणाला बस सायकलवर. मी बांधलं आणि बसलो आणि शोधतोय वर. हा मला म्हणाला हँडल धरला. आणि मग हा तिथनं मला म्हणाला, आम्ही असे क्रॉस एकमेकांच्या आलो, आम्हाला म्हणाला की मी निघालो तू पण निघ. नाही एकत्र गेलो होतो, सॉरी एकत्र गेलो होतो, सॉरी हा एकत्र गेलो, क्रॉस दुसरे गेलो होतो, क्रॉस गेले दुसरे. आम्हाला म्हणाला की आपण एकत्र जाऊया, तू पाहिजे तर हात धर. म्हटलं कसा धरू, मला नाही जमणार हात धरायला. धरलं रे, हा पुढे गेला, मी पण पुढे गेलो. त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ बीप केलाय. अरे हा म्हणजे थांबेस. अरे एकदा काय झालं, मग सेंटरला गेलो रे आणि अशी येते ना ती खाली आली आणि खाली आल्यानंतर हवा आली आणि बरं सायकल अशी होते आणि हा बाजूने मी बोललो अरे थांब माझी पण होते सायकल. आणि मी ह्याला त्याच्यात पण पॅन्डल मार नको, लक्षात समोर बघ समोर. आणि माझी इथे होते. मी बोललो आता ह्याला मोटिवेट करू, मला मोटिवेशनची गरज आहे. बोललो पण आता जर बोललो तर ह्याची अजून मी बोललो नको. मग मी ह्याला मोटिवेट करतोय, हा मला मोटिवेट काय नाही. मी गेलो होतो, मी देवाच्या हातात सोडलं होतं सगळं. आणि या व्हिडिओत पप्या कसं आणला तू, पप्या सायकल पडते यार, पप्या यार बघ घालतीये पप्या.
होणार 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 समोर Left, बघ left, right, right, सरळ left. सरळ मार पण आई सगळं चाललंय रे शपथ. आणि नंतर जेव्हा आम्ही उतरलो ना हा उतरेच ना उतरलो ना तेव्हा मी बसलो माझे पाय थरथरत होते याने सांगितलं त्या माणसाला इसको पहिले उतार हा आम्ही बोललो मैं नाही उतरूंगा पहिले पहिले उसको. इसको उतार. आणि हा उतरल्यानंतर खाली काय ठेवलंय का बघत होता काय नव्हतं खाली आणि असं होतं. हा बोलला काहीतरी पायरी बिरी तरी ठेवा कारण असा होता रे वा असा बोललो अरे उंचीची आई खूप भीती वाटते खूप. धमाल पण त्याने ते यार. केलं हा. त्याने ते केलं काही असेल तरी पण त्याने ते केलं पण ते हे तुझ्यासाठी हा. मी म्हटलं आता याला शब्द दिलाय ह्याचा शब्द मला नाही मोडता येत मला माझं खूप प्रेम आहे याच्यावर माझं झालं की आता मी बोललोय प्रथमेशला तर मी करणार पण याच्याचमुळे केलं परत तेच क्रेझी यार धमाल केली आहे So, आमची तुम्ही बॅकस्टेजची मैत्री हीच आहे की ही आम्ही आहे, खरं आहे. ना पार्टनर्स इन द क्राईम असं जे म्हणतो ना तो वाला प्रकार आहे क्या बात खूप मस्त. मोहसिन पण इतके क्रेझी आर्टिस्ट जेव्हा सेटवर असतात इतका छान विषय असतो आणि महत्वाचा विषय असतो सरोगसी. युजली ना स्क्रिप्ट मध्ये मांडताना किंवा ते प्रेझेंट करताना काय मांडावं आणि काय ठेवावं असे प्रश्न पडतात की किती दाखवावं किंवा आपल्याकडे आजकाल भावना पटकन दुखावल्या जातात तर त्या सगळ्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं राईट. त्याबद्दल काय शेअर कराल काय सगळे थॉट्स होते त्या बाबतीमध्ये. देखिए स्क्रिप्ट के रिलेटेड स्क्रिप्ट की कहानी के रिलेटेड मैं बाद में बताऊंगा. एक बहुत इंपॉर्टेंट बात है हंसी मजाक हो रही है इनकी हो रही थी मेरी भी हो रही थी फिल्म बन गई है लेकिन ये फिल्म जो है ये कहानी जो है वो मेरे इनके और इनके बहुत ऊपर है. मैं ऑडियंस से ये कहना चाहूँगा इन सब के बीच में आप ये फिल्म देखने आए प्रथमेश परब और पृथ्वी के लिए नहीं मेरे लिए नहीं इस कहानी के लिए. राईट. ये कहानी बहुत बहुत इम्पोर्टेंट कहानी है. हमारे पास और भी बहुत स्क्रिप्ट थी हमारी एक और फिल्म रिलीज पर है लेकिन हमने उसे रोककर इसे आगे लाई है बिकॉज ये कहानी बहुत अच्छी है. ऐसी कहानी शायद आपने आज तक ना देखी हो तो फिल्म को इस कहानी के लिए जरूर देखने आइए. आपको फैमिली के साथ मिलकर इमोशनली अटैच हो जाओगे. ह्यूमर तो है ही है एंड जो आपका सवाल था स्क्रिप्ट के मुताबिक थॉट्स क्या थे तो थॉट्स बहुत क्लियर थे कि जहाँ हमें कॉमेडी करनी है वह बिना किए कॉमेडी आ जाए राईट. और जो इमोशंस है वो आप दिल और दिमाग के तार जोड़ कर ले आइए जो एक्टर्स ने बहुत अच्छे से लाए हैं. पण ह्युमरस वेनी हा विषय इतका छान विषय सांगितलाय सरोगसी सारखा. एक आपण म्हणूया की राईड असेल डिलिव्हरी बॉय म्हणजे इमोशन्स आणि लाफ्टरची राईड असेल. तुमच्या दोघांना हा प्रश्न आहे असा कोणता सीन मला सांगाल डिलिव्हरी बॉय मधला की हसतो तर आपण पटकन म्हणजे तुम्ही दोघं जेव्हा सेटवर असेल तर काय विचारायलाच नको. इमोशनल करणाऱ्या मुवमेंट्स कोणत्या होत्या डिलिव्हरी बॉय करताना. खूप होत्या पण त्याच्यात पण ना मी आता ऍक्च्युली तो सीन नाही सांगू शकत तो बघावाच लागेल तुम्हाला थिएटरमध्ये. एक ट्विस्ट आहे फिल्म मध्ये एक ट्विस्ट आहे जिथे ना अख्खं जग हलतं भाऊच्या आयुष्यातलं आणि भाऊच्या आयुष्यातलं जग हल्ल्यामुळे ना त्या चोच्याच्या आयुष्यातलं पण जग हलतं अख्खं. पण तो सीन जेव्हा मी करायला घेतला ना आम्ही आधी वाचला होता तेव्हा आमचं झालं की हा चांगला सीन आहे रे चांगला सीन आहे. आणि ज्या रात्री आम्ही तो सीन करायला घेतला ना रात्रीचे 12:30 का 12-11 असे काहीतरी वाजले होते आणि तो सीन झाल्यानंतर आम्ही फक्त शांत होतो. आम्हाला काय कळलंच नाही म्हणजे आम्हाला माहिती होतं आम्ही हा वाचलाय 3-4 वेळा. तो जेव्हा पहिल्यांदा केला ना तेव्हा प्रथमेशने आणि त्याच्या बहिणीचं कॅरेक्टर जिने केलं त्या दोघांनी इतका आउटस्टँडिंग परफॉर्म केला ना म्हणजे मी फक्त बघ्या होतो त्या सीन मध्ये. माझी 2-3 वाक्य होती महत्वाची जी पुढची आहेत सिनेमाच्या अनुषंगाने पण इमोशन्सच्या अनुषंगाने प्रथमेश आणि त्याच्या बहिणीचं एक कॉन्व्हर्सेशन मला कळलंच नाही. मी अचानक ना कॅरेक्टर सोडून ऑडियन्स म्हणून इन झालो होतो त्या दोघांमध्ये आणि मी कनेक्ट करायला लागलो त्या दोघांना इतकं झालं. आणि मग आपलाच एक सेन्स आपल्याला सांगतो चल बाहेर आपल्याला ऍक्टर म्हणून पण काम करायचं आहे. तसं ते इतका आउटस्टँडिंग सीन आहे तो पण तो तुम्हाला सिनेमातच पाहावा लागेल. त्याची सुरुवात आहे ना त्याची सुरुवात मला वाटतं एक माझा एक दांडा आहे जो मी सगळीकडे एक रॉड घेऊन मी मारामारी घ्यायला चालू तर त्याची सुरुवात त्याच्या साऊंडने झाली. जेव्हा तो सीन सुरू होतो ना आणि मी पृथ्वीला म्हणलं भेंडी हे जे पडलंय ना पृथ्वी इथूनच या सीनचा एक सूर लागलाय. आणि मी प्रकर्षाने मी त्या बॅकग्राऊंड स्कोर वाल्यांना आणि बाकी सगळ्यांना सांगितलं फॉलीवाल्यांना सांगितलं होतं की ये साऊंड मुझे ऐसे ही चाहिए. तो ज्या दांड पडतो ना हातातनं जेव्हा पडतो म्हणजे काय कडक मुवमेंट आहे ती कडकच ती म्हणजे सिनेमाची आमच्या सिनेमात काही काही मुवमेंट अशा आहेत ज्या खूपच हिट करणार आहेत. म्हणजे अशा प्रत्येक सिनेमात ज्या हिट होतात त्याच्यात अशा एक 4-5 असतील आमच्याकडे एक साधारण 8-10 आहेत. हा म्हणजे अशा खूप साऱ्या मुवमेंट्स आहेत. सो त्याच्यामुळे ती जी मुवमेंट आहे ना आउटस्टँडिंग मुवमेंट आहे ती तर बघितलीच पाहिजे ऑडियन्सने. गाणी सुद्धा फार सुंदर आहेत. मी आई होणार तू गाणं पाहिलं आणि त्याच्यानंतर भाईचा नाद ही सुद्धा ही 2 गाणी पाहिली म्हणजे ना
एक आपण म्हणतो ना की कोणीतरी येणार ग नंतर काय डोहाळे जेवणाला कोणतं गाणं लावायचं तर हे गाणं असं मला कुठेतरी ते गाणं बघून फील आला. काय विचार आहेत गाण्यांच्या बाबतीमध्ये? सो गाने के बारे में तू आई होनार, ये बहुत ही प्यारा गाना बना है एंड आप सब तुरंत जाकर देख सकते हो इस इंटरव्यू के ख़त्म होते ही. और इस गाने के रियल क्रिएटर्स और एक्चुअल में मास्टरमाइंड है चिनार महेश, जिन्होंने टाइम पास का भी म्यूज़िक दिया है. एंड उन्होंने जो म्यूज़िक तैयार किया हमें पूरा कॉन्फिडेंस था कि ये बहुत शानदार बनने वाला है. लेकिन विथ म्यूज़िक जो उसका वीडियो भी बना है वो भी बहुत इन सिंक, उसके साथ मिलकर अच्छी विजुअल्स आपको नज़र आएंगे. एंड उस गाने का एक ही थॉट था कि वो गाना आप सब स्पेशली औरतों को पसंद आए और वो औरत और आप सब फिल्म देखने आ जाए. तो इसके पीछे हमारा एक ही थॉट था कि नीट क्लीन अच्छी मेलोडी बने और वो बन गया है. भाऊचा नाथखोड़ा में हमारी उम्मीद है जो प्रथमेश भाई पृथ्वी के यूथ ओरिएंटेड फैंस है उनके लिए फुट टैपिंग नंबर हो, वो नाचना चाहे, अच्छे स्टेप्स हो, वो हमने थॉट देकर उसे गाने को बनाया है. सो दोनों गाने में हमने कोशिश की है यहाँ पर जो हमारे यंगस्टर्स है, यहाँ पर जो हमारी फीमेल ऑडियंस है वो आए गाने के साथ साथ फिल्म को एंजॉय करे. ये क्लियर थॉट था हमारा. कमाल. पण ते आई तू होणार ग हे गाणं तू आई होणार ग साधारणपणे हे डोहाळे जेवणाचं गाणं आहे बोलल्यावर त्याच्यामध्ये मुलं का असतील असं होऊ शकतं. तुम्ही दोघेही दिसताय त्या गाण्यामध्ये. ते जबरदस्ती करून घेऊ नाही, पण आमच्याशिवाय तिथे काही होऊच शकत नाही, कारण ते दोघंही म्हणजे त्याच्यात म्हणजे असं सरोगसी सेंटरमध्ये असं चालतं. असं आम्हाला रायटर्स आणि डिरेक्टर्स आणि आम्ही पण थोडं विचारल्यावर कळलं की सरोगसी सेंटरमध्ये एकत्रच डोहाळे जेवण. सो त्याच्यामुळे ते एकत्र सगळ्यांचं, कोणाचा दुसरा महिना चालू असू दे, चौथा महिना चालू असू दे, 9वा महिना, जर कुठला पण महिना चालू असू दे, सगळ्यांचं एकत्र एका दिवशी डोहाळे जेवण करतात. का तर बजेट कमी असतं. बरोबर. सो त्यांचं एक कारण आहे. आणि मग त्याच्यानंतर ते डोहाळे जेवणात दोघं तर पाहिजेच, कारण दुसरं मॅनेज करणारं कोणीच नाही ना. त्याच्यामुळे आम्ही ते इन केलं आणि मग नंतर मग ते छान, कारण मला असं वाटतं की तेच आहे ना, हळदी कुंकवाला बायकांना बोलत नाही तसंच डोहाळे जेवणाला पुरुषांना बोलत, असं ते पण बोलवलं गेलं पाहिजे. फारच तुम्ही हे मानले ना याच्यात. नाही पण खरं सांगतो, नाही म्हणजे खरं आहे, परफेक्ट बोलला. हा तेवढंच मला एवढंच म्हणायचं होतं की हा थॉट खूप करेक्ट आहे, कारण ना अगेन परत सिनेमाकडेच येतो आम्ही त्याच विषयावरती, गाण्यातनं गोष्टीकडे, की आधी ना आपल्याकडे खूप रिस्पेक्ट होता सगळ्यांकडे. आपण जसं जसे पुढे येत गेलो, आपण जसं जसे प्रगल्भ होत गेलो, वैज्ञानिक दृष्ट्या पुढे आलो किंवा कुठल्याही दृष्ट्या पुढे आलो, तर आपल्याकडचं ना आत्ता जी लाईफ सुरू आहे ना, त्या लाईफमध्ये ना समोरच्याला रिस्पेक्ट देणं थोडं कमी झालं. ट्रोल संस्कृती, नेगेटिव्ह कॉमेंट्स करणारी संस्कृती अशी वाढत चालली आहे. म्हणजे फॉर दॅट मॅटर आपली संस्कृती आपल्याला असं शिकवते की शत्रूला सुद्धा आदराने वागवायचं. करेक्ट. त्यामुळे पूर्वीच्या काळी विधवा बायकांना म्हणायचे गंगा भागीरथी, इफ आय एम नॉट रॉंग. एखादीला जर मूल होत नसेल तर तिला म्हणायचे निपुत्रिक. बरोबर ना. आता तसं नाही होत. अरे तिचा नवरा मेलाय, अरे तिला पोर नाही होत, ती वांजटी आहे. हे इतकं सर्रास आणि सरळ बोलतो ना आपण की समोरच्याला ते किती लागेल आपल्याला माहित नसतं. ह्या गोष्टी जे प्रथमेश म्हणत होता ना हळदी कुंकवाचं, ह्या गोष्टी ना बायकांना समहाव कुठेतरी इतक्या हिट होतात ज्या टर्न होतात ट्रॉमामध्ये. त्या ट्रॉमामध्ये टर्न होऊ नये समाजाच्या दृष्टीने आम्ही सुद्धा काहीतरी एक पाऊल उचलावं म्हणून हा सिनेमा केला गेला. या सिनेमात ती गोष्ट जेव्हा पुरुषांच्या वतीने मांडली जाते ती गोष्ट बायकांचीच आहे, पण त्यांना आमचं म्हणणं आहे हे, आम्ही डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने त्या बायकांना सांगू इच्छितोय की तुम्हाला जर असं वाटत असेल की पॅट्रियार्की आहे, पुरुषप्रधान संस्कृती आणि वगैरे वगैरे, तसं नका समजू. तुम्ही आमच्या आया आहात, बहिणी आहात. आम्हाला माहिती आहे तुमच्या आयुष्यात काय दुःख आहेत आणि तुमच्यासाठी आम्ही भाऊ म्हणून उभे आहोत. तुम्ही कधीही आमच्याकडे या, आम्हाला कधीही मदत मागा. आणि असे भाऊ, असा चोच्या, असे लोक तुम्हाला जगात बऱ्याच ठिकाणी मिळतील. त्यामुळे घाबरू नका. असं समजू नका की तुम्हाला कुणी मान देत नाही. असे खूप लोक आहेत जे अजूनही आपल्या संस्कृतीप्रमाणे बऱ्याच बायकांना, बऱ्याच पुरुषांना मान देतात, सन्मान देतात. आणि तोच मान सन्मान देण्याचं काम भाऊ आणि चोचा करतायत या सिनेमात. वेल सेड यार पृथ्वी. पण भाऊचा नादखुळा म्हणजे तुम्ही कमाल नाचला. तुम्ही कुठे बघते फॉर्मल कपड्यांमध्ये प्रथमेश दिसतोय मला टीजर मध्ये, आणि अचानक कट्टू शर्ट उडत दिसतोय तो मला गाण्यामध्ये. किती धमाल केली आहे दोघांनी, कारण त्या स्टेप्स इतक्या एनर्जेटिक आहेत. जसं हे म्हणाले की नाचायलाच लावतील त्या स्टेप प्रत्येकाला. म्हणजे आमची बॉन्डिंग एवढी होती की आम्ही चुकायचो तो एकत्र. आम्ही एकाच स्टेप मध्ये आम्ही चुकलो होतो
तर आम्ही दोघं, मी म्हटलं भेटले चुकतो पण आपण बरोबर सेम चुकतोय, सिंक्रोनाइज चुकलोय. तर मला असं झालं, अरे हे काय चाललंय कुठलं पण मला असं वाटतं की जीत सरांना याचं क्रेडिट द्यायला पाहिजे कोरिओग्राफीचं. आणि लक्ष्मीकांत यांनी ते भाऊचा नातखोळा केला आणि चिनार महेशने ते तू आई होणार हे आर्याने गायलंय, आर्या आंबेकरने गायलंय. सो त्याच्यामुळे ते त्यात दोन हो गायलंय आर्या आंबेकरने. हो. तुझी आवडती गायिका आहे का आर्या आंबेकर? असं काय करतेस, मी त्याची गोष्ट मध्ये म्हटलं हा. तर मुद्दा हा आहे की हे सगळं आता आहेच, पण त्याच्यात कोरिओग्राफी करणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आई होणारची कोरिओग्राफी बघा किंवा भाऊचा नातखोळा, त्याची हुक स्टेप. आता आम्ही काल परवा हास्ययात्रेत गेलो होतो तर तिथे तर हुक स्टेप सगळेच करत होते आणि सगळ्यांना ती आवड. म्हणजे ती जी मजा आहे ना, आणि ज्यांना जमत नाही ते ट्राय पण करत होते. सो ती जी मजा आहे, ज्या हुक स्टेपची मजा आहे, किंवा आई होणार मध्ये ते एक काय म्हणूया एक सोल आहे त्या गाण्यात. सो ते, आणि काय आहे, सिनेमाला कॉन्टेंटला धरून आहे. उगाच काहीतरी भाऊचा नातखोळा येत नाही किंवा उगाच आई होणार येत नाही. सगळं ते प्लॅन करून चांगलं येतं सिनेमामध्ये प्रत्येक पॉइंटला. ही गाणी प्रमोशनल गाणी नाहीयेत, तर ही गाणी त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यासारखी गाणी आहेत की त्याच्यातनं त्यांचे कॅरेक्टर्स कळतात, त्याच्यातनं त्यांचं मन कळतं, त्यांचे हेतू कळतात, अशी गाणी आहेत. ओके, हे तू आता सांगतोस मला? अरे सो चित्रपटाचंच नाव आहे डिलिव्हरी बॉय आणि तुम्ही एका कोणत्या तरी गोष्टीची डिलिव्हरी करताय. डिलिव्हरी बॉय युनिव्हर्सल फिल्म. ऐका जरा प्रश्न ऐका. सो खऱ्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची डिलिव्हरी करायची असेल, डिलिव्हरी बॉय आहात तुम्ही आणि एखाद्या गोष्टीची डिलिव्हरी करायची असेल, तर कोणत्या गोष्टीची डिलिव्हरी बॉय म्हणून डिलिव्हरी करायला आवडेल? पृथ्वीक, कसली डिलिव्हरी करशील? नाही, पण मग आता मला माहित नाही कशी, पण मला असं वाटतं की मी ऑफकोर्स आपल्या टांगसाळमध्ये जेवढे पैसे छापले जातात त्या सगळ्या पैशांची डिलिव्हरी प्रत्येक, नाही स्वतःच्या नाही, प्रत्येक गरीबाच्या घरात करेन. प्रत्येकाकडे समप्रमाणात पैसे असावेत, आपलं आयुष्य जगतील एवढे. मला असं वाटतं, जसं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की शांततेची डिलिव्हरी करणं फार गरजेचं आहे सगळीकडे. आणि ती पीस आणि शांतता, ते सगळं डिलिव्हर करायला मला खूप आवडेल. आणि कारण खूप पैसे कमवून झाले, खूप काय काय घेऊन झालं, शांतता फार महत्वाची आहे आयुष्यात मला असं वाटतं. सो त्याच्यामुळे ती शांतता जर सगळ्यांकडे असेल तर ते अजून पीसफुल होईल सगळं. ओके, कॅप्टन ऑफ द शिप डिलिव्हरी बॉय तर तुम्ही बनवलाय, पण रिअल लाईफ मध्ये गिवन अ चान्स कोणत्या गोष्टीची डिलिव्हरी करायला आवडेल तुम्हाला? उम्मीद की, होप कि यस, अगर हमने ये फिल्म बनाई है और हम उम्मीद के सहारे हैं कि 9 तारीख को अच्छा रिजल्ट आएगा, तो वो अच्छी उम्मीद है. आप भी उम्मीद में रहिए, होप में रहिए कि आपके भी जो सपने हैं वो पूरे होंगे. क्या बात, किती मस्त. आणि तयार झालाय डिलिव्हरी बॉय. 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रथमेश आणि पृथ्वी, तुम्हाला हा प्रश्न आहे. प्रेक्षक थिएटरमध्ये गेले, त्यांनी पिक्चर बघितल्यानंतर सिनेमागृहातनं बाहेर येताना ते आपल्याबरोबर काय घेऊन येतील? मला असं फार वाटतं, म्हणजे मी या सिनेमाचं कम्पॅरिझन मला माहीत नाही, मी स्वतः करतो, बालक पालकशी खूप करतो. कारण बालक पालक पण एक सेक्स एज्युकेशन आणि ह्याच्यावर सिनेमा होता. डिलिव्हरी बॉय पण खूप जास्त सरोगसी आणि ह्याच्यावर आहे, पण त्याच्यामुळे तो कुठेही ॲडल्ट सिनेमा होत नाही, तो फॅमिलीचा सिनेमाच राहतो. सो ती गंमत या डिलिव्हरी बॉयची सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर फॅमिली सोबत गेलात तर तुम्हाला एक प्युअर एंटरटेनमेंट मिळेल, पण एक सुंदर मेसेज जर तुमच्या आजूबाजूला असेल किंवा तुमच्या आयुष्यात अशी गोष्ट घडत असेल तर तुम्ही त्यांना गाईड करू शकता, याची पण गॅरंटी हा सिनेमा नक्की तुम्हाला देईल. पृथ्वी, प्रश्न हा होता की इनको मैं लिंक दे देता हूँ. सो ये हमारी फिल्म के नरेटर भी हैं, चोचिया, और इनके नरेशन पे ही फिल्म एंड होती है कि हालात इंसान को अच्छे से बुरे और बुरे से अच्छे की ओर ले जाता है. तर मला वाटतं, थँक्यू मोहसिन भाई आणि थँक्यू प्रथमेश. खरंच. आणि तू जे म्हणतेस की लोक काय घेऊन जातील, तर मला वाटतं लोक समाधान घेऊन जातील घरी जाताना. आपल्या प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर लोकांनी चेहऱ्यावरती हसू घेऊन बाहेर पडा. तर मला वाटतं हा सिनेमा लोकांच्या चेहऱ्यावर एक हसू आणेल आणि एक आशेचा किरण देईल त्यांच्या मनात. काही अंशी माणसांच्या याबद्दल म्हणतोय मी, की ज्यांच्याकडे खरंच मूलबाळ नाही आहे, जे खरंच या अशा सगळ्या गोष्टींमधनं ह्या गोष्टी फेस करतायत, या फेजेसमधनं जात आहेत, त्या प्रत्येकासाठी ना हा एक आशेचा किरण आहे की यार हा विचार मी करायला हवा. ते कधी घडेल, ते इम्प्लिमेंट करतील, ते प्रॅक्टिकॅलिटीमध्ये येईल नाही येईल हा नंतरचा भाग, पण हा विचार करायला हवा. मला वाटतं की ज्या क्षणी आपण
ती विचाराचं ते बीज पेरतो ना, त्याच्यानंतरच मग ते बदलाचं झाड आणि मग ती यशाची फळं आपल्याला खायला मिळतात. तर मला वाटतं की ह्या विचारांचं बीज आम्ही पेरण्याचं काम करतोय. लोक तो सिनेमा बघतील, शेवटी सगळं बघतील, त्यांच्या लक्षात येईल की हा फक्तच एंटरटेनमेंट व्हॅल्यू असलेला सिनेमा नाहीये, हा आपल्याला जरा काहीतरी ज्ञानार्जन पण करतोय, आपल्याला काही गोष्टी समजावतोय पण, सांगतोय पण, आणि मग तेच आपण घेऊन बाहेर पडूया, तेच लोकांनाही सांगूया आणि सगळ्यांचं आयुष्य सुखकर करूया. क्या बात यार. हाँ एक और चीज़ है, हाँ. आपने मैसेज का तो ये लोग ने बता दिया है. जो सबसे इम्पोर्टेंट चीज़ ऑडियंस लेके निकलेगी, चाहे वो एक बच्चा हो, बड़ा हो, आप में से कोई भी हो, वो सेटिस्फैक्शन, संतुष्ट होकर निकलेंगे कि एक अच्छी फिल्म देखी हमने. और वो हमारे लिए बहुत ज़रूरी है कि यार हमने टिकट खरीदी और उसका वर्थ मिला. वो इंशाल्लाह होगा, एंड वही उम्मीद के साथ हमने ये फिल्म बनाई है. खूप मस्त. आणि ना मला तुम्ही दोघं आता सरोगसी या टॉपिकवर इतकं छान बोलत होत ना, मला जेन्युअनली खूप भारी वाटलं. कारण मध्यंतरी मी आरतीचा इंटरव्ह्यू मी केला होता, तेच म्हणणार ती IVF बद्दल बोलली होती की आरती वडगबाळकर, ती IVF बद्दल बोलली होती, टाइमपास मधली ताई. हा सो ऑडियन्ससाठी. आणि तिने ब्लंटली एकदम सांगितलं की माझं फर्स्ट IVF फेल गेलं, सेकंड IVF माझं सक्सेसफुल झालं. तर IVF म्हणा किंवा सरोगसी म्हणा, हे खूप भारी विषय आहेत आणि या खरंच विषयावर बोललं पाहिजे. आणि डिलिव्हरी बॉय हा सरोगसी सारख्या विषयावर बोलते, हे खरंच खूप कमाल आहे. आणि 2 मुलांकडनं मी ह्याच्याबद्दल ऐकलं म्हणजे एक बसदेन बन गया. गाईज, थँक्यू सो मच. इतका छान इंटरव्ह्यू दिला, खूप मजा आली. ऑल द बेस्ट. 9 फेब्रुवारीला येतोय चित्रपट, खूप दिवस राहू देत हा थिएटरमध्ये. मी सुद्धा एक्सायटेड आहे बघायला. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू Thank you so much. थँक्यू.